रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहे एक उत्तम कवी, एक उत्तम गीतकार, एक उत्कृष्ट लेखक वैभव जोशी सर. त्यांच्या अनेक कवितांनी आपल्याला मोहिनी घातली आहे. आज च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आपण गीतकार, कवी यांच्या पलीकडच्या वैभव जोशी यांना भेटण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार सर, रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार प्रसन्न, सर्वांना नमस्कार, श्रोत्यांना धन्यवाद. येस सर, आपण आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती सध्या गप्पा मारतोय आणि तुम्ही स्वतः सोलापूरचे आहात. सो सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडनं वारीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही लहान असताना तुम्ही वारी कशी अनुभवलेली आहे सोलापूरमध्ये? मी ऍक्च्युली 8वी 9वी 10वी माझ्या आयुष्याची शैक्षणिक 3 वर्ष मंगळवेढ्याला होतो, जे आणखीन तालुक्याचं गाव आहे, जे आणखीन पंढरपूरच्या जवळ आहे. बरोबर. मग तेव्हा मी वडिलांबरोबर मंगळवेढा ते पंढरपूर चालत जायचो वारीला. तेव्हा ते सगळे कानावर पडलेले अभंग, तुकाराम महाराजांचे, माऊलींचे, नामदेवांचे, आणि वडील स्वतः उत्तम गायक होते, त्यामुळे त्यांच्याकडनं ऐकलेले भजनं आणि अभंग यातनं बऱ्यापैकी जडणघडण झाली असावी असं आता वाटतं मला. नक्कीच. पण लहानपणी सुद्धा तुम्ही काही लिहायचात का? पहिली कविता असं म्हणतो आपण, ज्याला अधिकृतरित्या कदाचित सांगता येत नाही. तेव्हा मी एकांकिका वगैरे खूप लिहिण्याचा मला छंद होता. बरं. पण लहानपणी पडलेले प्रश्न नंतर माझ्या गाण्यांमधनं, कवितांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ रखुमाई जे मी गाणं लिहिलंय पोस्टर गर्लसाठी, तर त्याच्यात रखुमाईला पुन्हा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात येण्याचं आवाहन केलं जातंय. जे मला लहानपणी खटकलेल्या गोष्टी होत्या की असं का आहे, प्रत्यक्ष चैतन्यपुरीतच, पंढरपुरातच असं का आहे की रखुमाई लांब आहे विठ्ठलापासून. बाकी इतर तसबिरींमध्ये आणि घरी आपण बघतो की दोघांचा जोडीने फोटो असतो. तर ते त्याच्या मागची काही कारणं असतील, पण मला एक बालसुलभ प्रश्न पडायचा, मी वडिलांना विचारायचो की असं का आहे. मग पुढे कोलटकरांची कविता आली वामांगी वाचनात, आणि त्याचा कुठेतरी सगळ्याचा परिपाक त्या रखुमाईमध्ये उतरलेला आहे. गीतकार म्हणून किंवा एक कवी म्हणून तर तुमची ओळख सगळ्यांना आहेच आहे, पण त्या पलीकडचे वैभव जोशी सांगायचे असतील तर तुम्ही कोणत्या शब्दात सांगू शकता? मी 8 वर्ष तबला शिकलोय, हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बरं. आणि खूप रियाज केलाय, म्हणजे 8 वर्षात जेवढा करता येईल तेवढा मॅक्सिमम रियाज मी केलाय. म्हणजे एकेकाळी मला तबल्याचं व्यसन होतं, तबला वाजवण्याचं. क्या बात आहे. मी रात्रभर तबल्याचा रियाज करायचो, आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्याच्यावर पंचा टाकून रियाज करा. त्याने हाताची पण तयारी होते जास्त, आणि इतरांनाही त्रास होत नाही. पण मी झोपायचोच नाही, इतका रियाज केला, ज्याचा मला गीतलेखनामध्ये खूप फायदा होतो. मीटर किंवा म्युझिकल टोनिंग काय आहे, चालीचं काय म्हणणं आहे, चालीचं हे कळायला. तर त्यात ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाहीये. नक्कीच. पण म्हणजे गांधर्वाच्या परीक्षा देऊन प्रॉपर शास्त्र सुद्धा जसं शिकतो तसं शिकायचं का कसं? हो. म्हणजे लहानपणी मी तबला शिकायला घेतला होता. घरी शास्त्रीय संगीताचं आणि एकूणच सांगीतिक वातावरण होतं, त्यामुळे बहीण शास्त्रीय गायन शिकायची आणि मी तबला शिकायचो. तेव्हा परीक्षा दिल्या होत्या. क्या बात आहे. म्हणजे हक्काचा साथीदार म्हणून त्यावेळेस तुमच्याकडे भूमिका होती ती. घरी तिच्या ताईसाठी साथीदार म्हणून एक असायचं. पण तेव्हा सुटला तो. क्रिकेट वगैरेच खूपच नाद लागला, आणि मग मला ते तबल्याचे क्लासेस अटेंड करायला नको वाटायला लागलं. पण इथे पुण्यात आल्यानंतर, नोकरीला आल्यानंतर, मी पंडित सुरेश सावंत यांच्याकडे अनेक वर्ष शिकलो, आणि मग ते घरी आपलं सतत रियाज करत राहायचो. मग आता अजूनही चालू आहे तबला थोडाफार का कसं? नाही, आता नाही होत. म्हणजे तसं आता काय आहे, प्रवास, कार्यक्रम आणि लिखाण, रेकॉर्डिंग या सगळ्यामध्ये काहीच वेळच मिळत नाही. कुठली अशी कविता सांगता येईल की ही माझी पहिली कविता होती की जी कवी म्हणून मला ओळख करून द्यायला सोपी पडली? नाही, मायबोली.com नावाच्या एक वेबसाईट वरती बरेच कवीचे ग्रुप्स होते. तिथे मी 1-2दा धाडस केलं, आणि मग तिथे खूपच कौतुक झालं त्याचं. बरं. आणि लिहायला सातत्याने लिहा असं सांगण्यात आलं. मग ते सुचेल तसं लिहित गेलो. परंतु स्टार कवी असं, म्हणजे माझ्या ज्या कवितेला, डोह नावाच्या कवितेला महाराष्ट्राचा स्टार कवी असा पुरस्कार मिळाला. क्या बात आहे. मुंबईमध्ये. तेव्हापासून खऱ्या अर्थाने ओळख झाली असं म्हणता येईल. आणि माझी वगैरे कविता याने सचिन खेडेकर माझा मित्र, नंतर मित्र झाला, आधी तो
मी त्याचा फॅन होतो फक्त. बरं. त्याने कुप्ते तिथे गुप्तेमध्ये अवधूतच्या कार्यक्रमात वाचली आणि त्यामुळे लोकांना माहित झालं नाव. म्हणजे त्याने सुरू करताना अवधूत म्हणाला की गुलजार साहेबांचं काहीतरी ऐकतो, तर सचिन म्हणाला त्याला की गुलजार साहेबांचा खूप वेळा मी रिसाईट केलंय, क्या बात आहे, आज वैभव जोशी ऐका तुम्ही. तर त्यामुळे लोकांना प्रश्न पडले की हे कोण महाशय आता नवीन आले होते. श्रेय सचिनच्या मोठेपणाला आहे. एकदा कविता वाचली ना की ती कविता आपली वाटते, माझ्यासाठीची ही कविता किंवा माझ्या बाबतीत हे असं झालेलं आहे बा, रिलेट करतो माणूस. हे कशामुळे नेमकं होत असेल, काय सांगता येईल? ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे मांडाल ना, त्याच्या रंगरंगोटीकडे किंवा सजावटीकडे लक्ष न देता मुळात आधी सांगणं काय आहे ते त्याच्या जितक्या आपण जवळ जाऊ तितकं ते लोकांना भावतं, असा माझा अनुभव. म्हणजे द मोर यू कट पर्सनल द मोर इट बिकम्स युनिव्हर्सल असं आहे ते. बरं. तुम्ही जितकं पर्सनल लिहाल तेवढं लोकांना ते सगळ्यांना आपलं आपलं वाटू लागतं. तर ते आतापर्यंतचा अनुभव असा आहे की अरे हो, आम्हाला असंच काहीतरी वाटत होतं किंवा हेच म्हणायचं होतं, अशा पद्धतीने. अर्थात स्वामींची कृपा आहे, हे काय असं सर्वांच्या वाट्याला येत असेल असं मला वाटत नाही. बरोबर. तुमच्यातला एखादा चांगला गुण जो तुम्हाला पण जाणवतो आणि तो आवडतो तो, आणि एखादी अशी गोष्ट की जी बदलली तर बरं होईल, सो अशा कुठल्या गोष्टी सांगता येऊ शकतात? चांगला गुण म्हणजे मी अगदी मनापासून सगळ्यांशी चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. बरं. ओके. मी दिवसभरात रोज एक अशी व्यक्ती जिला अनेक दिवसात आयदर आपण संपर्क केलेला नाहीये किंवा काही नाही, किंवा एक अशी छोटी गोष्ट मी करतो ज्याने अनपेक्षित आनंद होईल त्या व्यक्तीला. मग काही एखादं पुस्तक अचानक कोणाला गिफ्ट पाठवणं असो, किंवा कुठेतरी बाहेर निघालो तर जाताना वाटेत काहीतरी खायला घेऊन त्यांच्या घरी थांबवून देऊन जाणं असो. देवळात जातो तेव्हा देवळाच्या बाहेर कोणी गरीब बसले असतील तर त्यांच्यासाठी फक्त पैसे एक असं 5ची नोट टाकून पुढे जाण्यापेक्षा त्यांच्यासाठी खायला घेऊन त्यांच्या बरोबर बसून त्यांना देऊन मग पुढे जाणं. अशा काही गोष्टी करतो मी जे मला, म्हणजे ज्याचा खरं तर अभिमान बाळगू नये, निगर्वीपणानेच सांगावं ते, पण तुम्ही विचारलं म्हणून. नाही, नक्कीच मुद्दामून विचारलं सर, कारण तुमच्याकडे पाहणारे आणि तुमचं अनुकरण करणारे बरेच मंडळी असतात आणि तुमच्या फॅन्सपैकी कोणाला ही गोष्ट जास्ती अपील झाली आणि त्यांनी ही सुरुवात केली तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा मोठा बदल होऊ शकतो. आणि मी अगदी आपुलकीने श्रोत्यांना आणि तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही असं करून बघा की अनपेक्षित आनंद द्यायचा दिवसातून एकाला कोणाला तरी, तर तुमच्या आनंदामध्ये, आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये 100 पटीने भर पडते. हे चराचर तुम्हाला आशीर्वाद देतं. या माझा अनुभव आहे रोजचा. आता तुम्ही जर कवी नसतात, गीतकार नसतात, तर कुठल्या प्रोफेशन मध्ये असला असतात? मला याच एका प्रश्नाची, म्हणजे नेहमी मला जेव्हा प्रश्न पडतो किंवा विचारला जातो तेव्हा याची भीती वाटते, कारण याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. बर. मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो आहे डिग्रीने. मी खूप मोठ्या पदांवरती नोकरी केलेली आहे. बर. शेवटची माझी नोकरी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये होती पुण्याचा. मी खूप मोठ्या पोझिशनवरती होतो, चीफ एक्झिक्युटिव्ह वगैरे असं. तर पण माझं मन ह्या सगळ्यात रमत नाहीये हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी एका क्षणात ती नोकरी सोडून दिली. आणि आता जे मी करतो ते मला इतकं आवडतं की याच्या पलीकडे मी काय, हे जर मी कवी नसतो तर मी अक्कलकोटल्या स्वामींच्या मठात मठ झाडत असलो असतो, एवढंच वाटतं. क्या बात आहे. कविता नेमके सुचते कशी, ह्याला तुम्ही कशा पद्धतीने शब्दात बांधू शकाल? कविता कशामुळे सुचते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल तर कविता सुचते. कारण बाकी तुमच्या हातात काही नसतं. म्हणून मी आता तुमच्याशी बोलताना मी कवी आहे का, तर माझं उत्तर नाही असं आहे. कारण आता माझ्या मुखी नवीन कविता नाहीये. बरं. मी कवी कधी होतो, माझी शेवटची कविता जेव्हा दिली होती 3 दिवसापूर्वी, तेव्हा मी कवी होतो का? हा, नक्की कवी होतो. पण तो क्षण संपल्यानंतर मला पुन्हा साधा माणूस म्हणून जगावं लागतं. कारण ती तुमच्याकडे तेव्हाच येते जेव्हा तिला यायचं असतं. क्या बात आहे. मग जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याचा व्यर्थ अभिमान बाळगून काय करतात. बहुत बढिया. माझ्या मते आपल्या विचारांनी, आपल्या कवितेतल्या शब्दांनी आपल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी ही व्यक्ती म्हणजे कवी, गीतकार, लेखक वैभव जोशी सर. त्यांच्यासोबतच्या गप्पा तुम्हाला नक्की आवडल्या असतील अशी अपेक्षा आहे. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका स्पेशल पर्सनॅलिटी सोबत. खूप खूप धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.